गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर पावसाने तर एवढा धुमाकूळ मचवलेला आहे ना, जिकडे तिकडे पाऊसच पाऊस आहे. अमरावतीमध्ये आणि मोर्शीमध्ये खूप पाऊस चालू होता. कालच माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की मोर्शीला पण खूप पाऊस आलेला, आणि मी त्यांना म्हटलं की नाही, अचलपूरला तर पाऊस नाही. आणि असं म्हणता फोन ठेवताच इतका पाऊस सुरू झाला ना, विनिशाने आणि मी खूप छान आनंद घेतला त्या पावसाचा. ओलं नाही झालो, कारण की तब्येत वगैरे खराब होऊ शकते, आणि पुढे आमच्या घरी खूप इम्पॉर्टंट असे काही फंक्शन्स आहेत, आणि त्याच्यासाठी आम्ही छान छान तयाऱ्या वगैरे केल्या आहेत. सगळे व्लॉग शूट झालेले आहे, पण मी नंतर कधीतरी पोस्ट करेल जेव्हा त्याची खरी वेळ येणार पोस्ट करण्याची. मग आत्यांनी भाऊबीजेचा कार्यक्रम उरकवून घेतला आणि आम्ही सगळे निघालो मोर्शीला जाण्याकरिता. ॲक्च्युली आई आणि बाबांना पुढचा प्रवास गाठायचा होता, पण आम्हाला फक्त मोर्शीपर्यंत सोडायचं होतं त्यांना. आणि निघताना आपण इतकं छान असं वातावरण झालं होतं ना, खूप छान असं म्हणजे सनसेट बघायला मिळाला. विनिशानं खूप छान आनंद घेतला गाडीमधून. आणि मग पोहोचलो मावशीच्या घरी. मावशीला आणि काकाजींना घेतलं सोबत आणि आलो मोर्शीला. मोर्शीला आल्यावर गाडी बघू शकता समोर, माझ्या मिस्टरांची गाडी आहे, ते आम्हाला पिकअप करायला आले होते. आणि सोबतच असा प्लॅन होता की थोडंफार बाहेरच आपण काहीतरी खाऊया पिऊया मस्तपैकी. आणि मग पटापट आम्ही पावभाजी, डोसा आणि त्याच्यानंतर मंचुरियन, आणि मी उत्तप्पा घेतला होता. मला उत्तप्पा फार आवडतो. म्हणजे माझी चॉईस ना अशी चेंज होत राहते काही काही दिवसांनी. एखादा आयटम कुठेतरी चांगला मिळाला की मग माझं तोच आयटम फेवरेट होऊन जातो. तर करंट फेवरेट तिथला उत्तप्पा आहे माझा. आणि मग आमचं खाणं पिणं झाल्यावर बाबा वगैरे पुढल्या प्रवासाला निघाले, आणि आम्ही पण निघालो घरी जाण्याकरता. आता इकडे बघू शकता तुम्ही, विनिशा लिटरली स्टार्टची बटन दाबते, त्यानंतर गेअरसुद्धा तिला टाकता येतो. तिचे बाबा असतात हँडल करत, आणि त्याच्यानंतर स्टेरिंगसुद्धा फिरवते. म्हणजे एवढं जास्त कॉपी करतात लेकरं की बस रे बस. आजकालची जनरेशनच खूप फास्ट फॉरवर्ड आहे. त्यानंतर आम्ही पोचलो घरी आल्यावर वा वा वा, काय म्हणजे वेगळाच सुकून आहे. माहेरी पण छान वाटतं, पण माहेरी 4 दिवस झाल्यावर सासरची आठवण यायला लागते. सासरी खूप दिवस झालं थकवा आला की मग माहेरची आठवण यायला लागते. ऑफकोर्स दोन्ही जागी चांगलं प्रेम मिळत असलं तर हा. आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यावर डिशवॉशर छानपैकी माझ्या मिस्टरांनी आधीच भांडे वगैरे लावून वॉश वगैरे करून झालेले होते. पण आता जे आम्ही जेवण वगैरे केलेले भांडे होते ती मी लावून घेतले, क्लीन करून घेतली किचन. आणि त्याच्यानंतर बस थोडा स्किन केअर केला, आणि असा होता माझा हा दिवस. खूप खूप छान.